महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आपण पाहतोय वेगवेगळ्या खेळी सुरू आहेत। शरद पवार यांच्या राजकारणाला जवळपास 50 वर्ष झाले। या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांची सर्वात मोठी चाल कोणती होती, त्यांची कोणती खेळी सर्वात मोठी ठरली आणि तेवढंच नाही तर शरद पवार यांच्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी केलेले बंड आणि त्यांच्या एकूण चालीपैकी कोणती चाल महत्वाची होती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शरद पवार राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी गट या संदर्भात चर्चा सुरू आहे। 1978 ला एका युवकानं बंड केलं। वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हा युवक, आणि तो युवक दुसरा तिसरा कोण नसून शरद पवार होते। शरद पवारांनी एवढ्या तरुण वयामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद खरं तर आपल्याकडे घेतलं आणि त्यांचा जो काही राजकीय अनुभव आहे, आज अनेक राजकीय विश्लेषकांचं वय कमी पडतंय तितके त्यांचा राजकीय अनुभव आहे। आणि मग अशा या राजकीय अनुभवामध्ये आपल्या लक्षात येईल की गेल्या 50 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या राजकीय खेळ्या असतील, त्यांच्या काही चाली असतील, त्या सर्वात कोणती चाल प्रभावी ठरली खरं तर हे आपल्याला पाहायचं आहे। त्यांचा राजकीय इतिहास आपल्याला अभ्यास असताना पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल त्यांचं 1978चं बंड। आणि मग आपल्या सर्वांना माहितीच आहे की काँग्रेस सोबत राहून देखील काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, यशवंतरावांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असा आरोप मीडियामध्ये अनेक वेळा शरद पवार यांच्यावरती होतो आणि गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून हा युवक पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असं अनेकांचं मत आहे। मग अशा पार्श्वभूमीवर खरं तर आपल्याला सांगता येईल की 5 दशके राजकारणामध्ये असलेले शरद पवार 78 मध्ये वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री होतात आणि पुढे मग त्यांच्या राजकीय अनेक खेळ आहेत, ज्या खेळींमुळे, ज्या चालींमुळे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की त्यांना महाराष्ट्रातला चाणक्य असं म्हटलेलं आहे। आणि मग शरद पवारांच्या राजकारणाबद्दल अनेकांनी भाष्य केल्यानंतर असं म्हणतात की शरद पवार हे अंगाला तेल लावलेला पहिलवान आहे, तो कोणाच्या हाती लागत नाही। परंतु वास्तव असंही सांगता येतं की शरद पवार हे भलेही कोणाच्या हाती लागत नसतील, परंतु विश्वास मात्र कोणत्याच राजकीय मित्राचा त्यांनी कमावलेला नाही। सगळे विश्वास त्यांनी गमावलेत असंही म्हटलं तर वावगं ठरू नये। आणि मग आपल्या लक्षात येईल की त्यांचं 1978च्या नंतर पुन्हा काँग्रेस सोबत जाऊन 1986 ला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पुन्हा सक्रिय होणं ही त्यांची दुसरी खेळी। आणि मग दुसऱ्या खेळीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण येऊयात आणि एकूणच देशाच्या राजकारणामध्ये 1991 ला शरद पवार हे संरक्षण मंत्री झाले आणि संरक्षण मंत्री असताना आपल्याला माहितच आहे त्यांचं जे काही कार्य आहे ते खरंच चांगलं आहे आणि वाखाणण्याजोगं असलेलं हे त्यांचं कार्य। आणि त्याच काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं एक वेगळं अस्तित्व देशाच्या राजकारणामध्ये निर्माण झालं संरक्षण मंत्री झाल्यानंतर, आणि त्यांची 1991 ला संरक्षण मंत्रीपदी त्यांची लागलेली वर्णी, त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं राजकारण। त्यानंतर आपण येऊयात 91च्या नंतर आपण थेट येऊयात की 1999 ला म्हणजे 9 वर्षाच्या नंतर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना सांगितलं की सोनिया गांधी ह्या विदेशी आहेत, त्या जन्मानं भारतीय नाहीत, त्या विदेशी आहेत आणि म्हणून एका विदेशी महिलेला देशाच्या प्रधानमंत्रीपदी मला पाहायचं नाही, किंवा एखाद्या विदेशी महिलेला माझा विरोध आहे असं विरोध त्यांनी केला। आणि विरोध केल्यानंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन केला, ज्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि मग ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनी 1999 ला काढली सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून, त्यांच्या जन्माच्या विदेशी मुद्द्यावरून त्यांनी काढलेली ही पार्टी। आणि पुन्हा सोनिया गांधी यांच्या काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी सत्तेमध्ये पुन्हा ते सामील झाले। आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की 99 ला विदेशी मुद्द्यावर सोबत यायचं आणि पुन्हा सत्तेमध्ये जायचं, त्यांच्या सोबत जायचं ही त्यांची खेळी, म्हणजे फारकत करून पुन्हा त्यांच्यासोबत घरोबा केल्याचं सर्वांना माहितीच आहे। आणि मग काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी आघाडी केली, त्यातून सरकार निर्माण झालं आणि त्यानंतरचं राजकारण आपल्या सर्वांना माहितीच आहे। आता आपण येऊयात या सर्व खेळांमध्ये सर्वात महत्वाची खेळी ती म्हणजे 2019ची खेळी। खरं तर प्रादेशिक पक्षाचं महत्व नसतानाही, प्रादेशिक पक्ष कुठेतरी काँग्रेसच्या दबावाखाली काम करत असताना एक प्रादेशिक पक्ष काढायचा, एक पक्ष काढायची ती ज्याला आपण म्हणू की ती धमक शरद पवारांनी ठेवली, ती डेअरिंग शरद पवारांनी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढली, ज्या काळामध्ये खरं तर प्रादेशिक पक्षाचं फार अस्तित्व खरं तर नव्हतं। आणि अशा काळामध्ये ही पार्टी उभी राहते आणि पुढे आपण पाहिलं होतं की शिवसेना आणि भाजप हे महाराष्ट्रात सत्तेमध्ये आली आणि पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतली।
त्यानंतर शरद पवारचं राजकारण आता आपण जेव्हा पाहतो 2019चं राजकारण मात्र शरद पवारांचं हे सर्वांना धक्का देणारं आहे. आणि अशाच पार्श्वभूमीवर एकीकडे आपण पाहतोय की जुना मित्र शिवसेना आणि भाजप असताना, इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असताना आणि 105 जागेवरती भाजप निवडून आलेली असतानाही भाजपला सत्तेमध्ये न बसू देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अनेकांच्या नजरा आणि अनेकांची बोटं ही स्वाभाविकपणे शरद पवार यांच्याकडे जातात. त्यांनीच भाजपला सत्तेमध्ये बसू दिलं नाही. मग ते कसं बसू दिलं नाही हा देखील सर्वांना पडलेला प्रश्न आहे की त्यांनी कसं बसू दिलं नाही. तर आपल्या सर्वांना माहितच आहे की सकाळचा जो शपथविधी आहे 5:47 शपथविधी आपल्या सर्वांना माहितच असेल. अजितदादा पवार यांनी खरं तर सकाळी सकाळी जाऊन शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर म्हणजे जवळपास हा शपथविधी होतो 23 नोव्हेंबर 2026 आणि जसाही शपथविधी झाला तसाही 48 घंट्याच्या नंतर शरद पवारांची प्रतिक्रिया येते की हा जो पाठिंबा आहे भाजपला हा आमच्या पक्षाचा अधिकृत पाठिंबा नाही. आणि असं म्हणता क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन पुन्हा सुरू झालं महाराष्ट्राचं एक नवीन राजकीय नाटक. आणि या नाटकाचा अंक अजून संपलेला नाही, तो अजून सुरूच आहे. आता मग कसा सुरू आहे तर बघा की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि या राजीनाम्याच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ढवळून निघालं. आणि आपण पाहिलं असेल की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठलीच नैसर्गिक युती आपल्याला दिसत नाही, वैचारिक युती तर अजिबातच नाही. आणि मग अशा पातळीवर शरद पवार यांनी नवी खेळी केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसवलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला. आता बघा जिथे देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थात भाजपचे 105 उमेदवार आलेले असतानाही त्यांना विरोधामध्ये बसावं लागल्याचं दुःख खरं तर देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत. आणि म्हणून म्हटलंय की या राजकारणाचा अंक अजून संपलेला नाही. का संपलेला आहे तर आज आपण पाहतोय अनेक लोक सोशल मीडियामध्ये दबक्या सुरामध्ये म्हणतात की खरं तर शरद पवारांसह सर्वांनाच भाजपकडे जाण्याची जी काही ओढ लागलेली आहे, जी इच्छा आहे, याचं एकमेव कारण आहे तो म्हणजे सकाळचा शपथविधी आणि त्या पक्षाचा झालेला अवमान. गेल्या अनेक वर्षापासून सत्तेमध्ये येत असताना अगदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून ते आज आपण पाहतोय अतिशय मेहनत या भाजपनं केलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा घराघरापर्यंत पोहोचलाय आणि भाजपनं आपली पाळेमुळे अशी रवलेली आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली मदत, त्यांचं ते मदर संघटन, त्यांचंही कार्य आपल्याला नाकारता येत नाही. आणि मग अशा पार्श्वभूमीवर सकाळचा शपथविधी होतो आणि पुन्हा विरोधामध्ये बसावं लागतं आणि तेव्हा शपथ घ्यावी लागते. देवेंद्र फडणवीस यांना खरं तर पायउतार व्हावं लागलं, परंतु एक शपथ त्यांनी घेतली होती की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि खरंच हा पठ्ठा पुन्हा आला आणि आज आपण पाहतोय प्रत्येकाला त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली. हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचं यश आहे, हे प्रत्येकाला मान्य करावं लागणार आहे. आता अनेक जण असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे कपटी राजकारण करत आहेत, धूर्तपणा दाखवत आहेत. तसं पाहायला गेलं तर शरद पवार असू देत किंवा राजकारणातला कुठलाही व्यक्ती असू द्यात, मुळात राजकारणाचा दुसरा शब्दच आहे तो म्हणजे धूर्तपणा आणि कपटीपणा. हा वेळोवेळी सत्ता मिळवण्यासाठी करावा लागतो आणि तो जो काही धूर्तपणा आहे, जो काही कपटीपणा आहे तो इकडे शरद पवारांनी केलेला आहे. आणि आजच्या घडीला ती खेळी आपण पाहतोय की आज देवेंद्र फडणवीस सुद्धा देखील करत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बाबतीमध्ये आपण हे सांगितलं की या राजकारणाचा अंक, या नाटकाचा अंक अजून संपलेला नाही, कारण अजून तरी शरद पवार हे एनडीएच्या गळाला लागलेले नाहीत, जवळपास संपण्याच्याच मार्गावर आहे हा अंक. परंतु आपण जेव्हा पाहतो हे नाटक इथपर्यंत येतं आणि मग याच्यामध्ये सर्वात मोठी खेळी कोणती हे खरं तर प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कारण शरद पवारांची 1978ची असेल किंवा त्यांची 86ची खेळी असेल, त्यानंतर त्यांनी काढलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधींना विदेशी म्हणून हिनवणे असेल किंवा त्या विरोधामध्ये पक्ष स्थापन करणं असेल आणि पुन्हा काँग्रेस सोबत जाऊनच राजकारणात एक आघाडी निर्माण करून पुन्हा सत्तेमध्ये बसणं असेल, अशा अनेक खेळ्या आहेत. आणि शेवटची म्हणजे 2019ची खेळी जर आपण पाहिलं तर 23 तारखेला सकाळी सकाळी शपथविधी होतो 23 नोव्हेंबरला आणि लगेच 26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागतो आणि सत्तेमध्ये अशी युती होते राजकारणामध्ये आणि ती म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची युती होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. आणि मग हा जो काही काळ आहे
या काळात ज्या काही वेदना भाजपला झाल्या होत्या, ज्या काही वेदना स्वतः देवेंद्र फडणवीस यांना भोगाव्या लागल्या होत्या, आणि म्हणून त्यांनी हे लक्षात ठेवलं आणि त्यांनी सभागृहात सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आणि पुन्हा आल्यानंतर कसा या सर्वांचा त्यांनी बँड वाजवला हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि हे सांगण्याची गरज नाही, हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मग 26 नोव्हेंबरचा राजीनाम्याच्या नंतर आता येऊयात आपण 2026च्या आजच्या जुलैमध्ये. आणि मग हे नाटक कुठपर्यंत आलंय तर आता आपण पाहतोय डिलिमिटेशन बिल असेल किंवा इतर काही अनेक गोष्टी असतील, त्या सर्व आज आपण पाहतोय की त्या मार्गावरती आहेत. आणि काही खासदार कमी पडल्यामुळे स्वाभाविक आहे की अशा लोकांना सोबत घेऊन त्यांना हे बिल पारित करायचंय, हे उघड उघड सत्य आहे. आणि आज आपण पाहतोय एकीकडे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला जातोय, परंतु एकीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे, इकडे ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये या सर्व चर्चा बाजूला पडल्यात. नीटचा पेपर फुटलाय म्हणून राजीनामा द्या म्हणणारे दिल्लीमध्ये उपोषण करत आहेत, त्याही चर्चा सगळ्या बाजूला गेल्यात. आणि एकच चर्चा सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये शरद पवार एनडीए सोबत कधी जाणार आहेत. आणि ही जी खेळी आहे, परंतु या नाटकाचा समारोप, खरं त्या नाटकाची सुरुवात भलेही शरद पवार यांनी केली असेल तरी शेवट मात्र देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि मग या ज्या काही खेळ्या आहेत 2026 पर्यंतच्या, म्हणजे आजच्या तारखेपर्यंतच्या 1978 पासूनच्या, यातली सर्वात मोठी खेळी कोणती शरद पवारांची आहे हे आपण कमेंट्समध्ये सांगावं. आणि आज आपण पाहतोय दादा नाहीत आणि आज राजकारणामध्ये रोहित पवार यांचा नव्यानं उगम होतोय. आणि ते खरंच एनडीए सोबत जात नाहीत, न जाता नव्यानं काही सुरुवात करतील का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. कारण पुन्हा एखादा चेला पुरोगामी लोकांच्या हाती देऊन शरद पवार प्रतिगाम्यांच्या गोटामध्ये बसणार असतील तर स्वाभाविक आहे की ही देखील एक राजकीय खेळी आहे. कारण पुरोगाम्यांना घट्ट बांधण्यासाठी आणि पुरोगाम्यांना कायम आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी पवार घराण्यानं कायम खेळी केलेली आहे. त्यामुळे ती खेळी जी आहे ती पुढच्या अंकामध्ये कशी यशस्वी ठरते की अयशस्वी ठरते हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण रोहित पवारांच्या एकूणच बोलण्यावरून जाणवतंय की ते एनडीए सोबत जाणार नाहीत. कारण पुरोगाम्यांना एक नेता लागतो आणि आम्ही कसे पुरोगामी आहोत हे त्यांना सांगायचं असतं. आणि ही खेळी पवार घराण्यांनी कायम केली. आणि म्हणून रोहित पवार पुन्हा नव्यानं या पुरोगाम्यांचे नेते झाले तर काय वावगं ठरणार नाही किंवा वेगळं वाटणार नाही. कारण ही जुनीच खेळी आहे. कारण या नाटकाचा तो दुसरा भाग असणार आहे, जो की रोहित पवार यांच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे. त्यामुळे शोषितांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, वंचितांनी या राजकारणाकडे कसं बघायचं आणि यापैकी सर्वात मोठी खेळी शरद पवारांची तुम्हाला कोणती वाटली हे आपण कमेंट्सने सांगायचंय. धन्यवाद.